आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। राज्यातील विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय 19 जुलै 2026 आपण समोर परिपत्रक सुद्धा पाहणार आहोत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी शिक्षण विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। महाराष्ट्रातील सर्व शासकीय अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांचे सेफ्टी ऑडिट सुरक्षा मूल्यांकन तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत। प्रत्येक शाळेने मॅन्युअल सेफ्टी सिक्युरिटी इन स्कूल मधील मार्गदर्शक सूचनांनुसार सुरक्षा पडताळणी करून त्यांचा अहवाल सादर करावा असे आदेश संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। अजून चॅनलवर नवीन असाल चॅनलचं जे बटन सबस्क्राईब केलं टच करा। असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। शिक्षण विभागाने जारी केलेल्या पत्रानुसार राजस्थानतील झालावाड येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने देशातील सर्व राज्यांना शाळांमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यानुसार महाराष्ट्र शासनाने राज्यातील प्रत्येक शाळेचे सुरक्षा मूल्यांकन करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। या मोहिमेत केवळ सरकारी शाळाच नव्हे तर खाजगी अनुदानित विनाअनुदानित शाळांचाही समावेश असणार आहे। शाळांची इमारत सुरक्षित आहे का, अग्निसुरक्षेची व्यवस्था पुरेशी आहे का, आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत का, तसेच इतर सुरक्षाविषयक नियमाचे पालन होत आहे का याची सविस्तर तपासणी केली जाणार आहे। ही प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका, नगरपालिका आणि शिक्षण विभागातील संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय साधून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। जिल्हा स्तरावर ह्या संपूर्ण मोहिमेवर देखरेख ठेवण्याच्या जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे। सेफ्टी ऑडिट पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक शाळेचा अहवाल शाळानिहाय, तालुकानिहाय आणि व्यवस्थापनिहाय तयार करून विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठवावा लागणार आहे। त्यानंतर जिल्हानिहाय एकत्रित अहवाल शिक्षण संचालनालयाकडे सादर केला जाणार आहे। ह्या कामात कोणताही विलंब होऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून कारवाई करण्याचे निर्देशही पत्रात देण्यात आले आहे। राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे। सेफ्टी ऑडिट दरम्यान आढळणाऱ्या त्रुटी दूर करून शाळांमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करण्यावर शिक्षण विभागाचा भर असणार आहे। हा व्हिडिओ परिपत्रक पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तामसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका। असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। 17 जुलैचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेले आहे। हे पूर्ण परिपत्रक अखिल तामसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता।